याचे नाव गोलंदाज. बाबूराव अर्नाळकर. गोलंदाज कथा. याचे नाव गोलंदाज. प्रकरण 4. भोजनाचे आमंत्रण. त्या संध्याकाळी मुराररावांनी केलेले आरोप गोलंदाजाने निर्लज्जपणे किंवा मुळीच न लाजता कबूल केल्यापासून मृणालला त्यांची चांगलीच आठवण राहिली होती. ती सतत मुराररावांच्या बोलण्याचा विचार करीत होती आणि अस्वस्थ होती. आपण आपले कर्तव्य व्यवस्थित बजावीत नाही अशी तिच्या मनाला टोचणी लागली होती. पण एका सकाळी ती ऑफिसात येताच तिची मालकाबरोबर मुलाखत व्हावी अशी आपण व्यवस्था केली आहे हे गोलंदाजाने तिला सांगितले. मुराररावांचे बोलणे आडून ऐकल्यापासून तिला जे मालकाला सांगावेसे वाटत आहे ते तिने या मुलाखतीत सांगून आपल्या मनावरील नैतिक जबाबदारीचे दडपण दूर करावे असाही त्याने सल्ला दिला व ती मुलाखत त्यासाठी योजण्यात आली आहे असेही तो म्हणाला. मालकाला आपल्याबद्दल सर्व माहिती आहे असे गोलंदाजाने सांगितले होते आणि त्याचा खरेपणा पडताळून पाहण्याची संधी तिलाही हवी होती. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा कंपनीच्या मॅनेजरावर अप्रामाणिकपणाचा आरोप करण्यासाठी आपण मालकाकडे जाणे हे तिला मनापासून आवडेना व त्यामुळे तिची ओढाताण होऊ लागली. पण गोलंदाजाला त्या मुलाखतीतून काय निष्पन्न होणार याबद्दल काहीच शंका नसावी असे दिसले. तू जे ऐकलेस ते सर्व मालकांना सांग. त्याने मालकांच्या खोलीतील तिला बोलावणे पाठविणाऱ्या घंटीचा आवाज ऐकू येतात सांगितले. त्यांना ते ऐकून खात्रीने आनंद होईल. एक प्रकारे त्याची चांगली जिरविण्याच्या हेतूनेच ती मालकाच्या खोलीत गेली. तो आपणाला अडविण्याचा प्रयत्न करील असे तिला वाटत होते. तसे झाल्यास आपण ऑफिसबद्दल काही वेगळ्या गोष्टी मालकाला सांगाव्या व ती मुलाखत संपवावी असे तिने मनातून ठरविले होते. पण तो तर त्याच्या बसण्याच्या जागेवरूनच तिला आत जाण्यास सुचवित होता. दौलतराव वेर्णेकराने तिची हकीकत लक्षपूर्वक ऐकली. पण जेव्हा तिने ती संपविली तेव्हा ते आपल्या दाढीच्या आड हसत असावा हे तिने शपथेवर सांगितले असते. त्याचा आवाज मात्र गंभीर होता. मृणालताई, आपली कर्तव्य तत्परता पाहून मी खुश झालो आहे तो म्हणाला. पण गोकर्ण महाबळेश्वरांनी तुम्हाला जे सांगितले ते अगदी खरे आहे. मला त्याच्याबद्दल सर्व काही माहिती आहे आणि तसे असतानाही मी त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवीत आहे. त्याची बोलण्याची पद्धत खडबडीत होती आणि तो प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक तयार करून नंतर उच्चारित असावा असे दिसत होते. त्याने एकदाही तिच्याकडे सरळ पाहिले नव्हते. त्याने बोलताना आपली नजर तिच्या डाव्या खांद्यावर वर स्थिर केली होती. महाबळेश्वराचे काही नुकसान व्हावे अशी माझी इच्छा नव्हती. तिला तो खुलासा करणे भागच पडले. पण तुम्ही मला माझ्या कामाबद्दल पगार देत आहात हे मी विसरू शकत नाही. ते मी समजू शकतो तो म्हणाला. तो काही सेकंद आपल्या दाढीवरून हात फिरवीत तिच्या डाव्या खांद्यावरून पलीकडच्या भिंतीकडे पाहत राहिला. नंतर म्हणाला, आपले जर काही बरे वाईट झाले तर मी तुमच्यावर लक्ष ठेवावे अशी तुमच्या पालकांनी मला विनंती केली होती हे तुम्हाला माहीत आहे काय? पण तुम्ही गोव्यात होताना तिने उलट विचारले. ते मला माहीत आहे तो जरा जोरातच म्हणाला. पण बाबासाहेब सराफांनी मला पत्राद्वारे ती अखेरची विनंती केली होती.
तिने मान डोलावली व ती म्हणाली, पण मला त्यांच्याबद्दल विशेष माहिती कधीच नव्हती आणि मी त्यांना त्यांच्या मित्रांबद्दल बोलताना कधी ऐकले नव्हते. माझ्या वडिलांची आणि त्यांची बरीच ओळख होती. लहानपणी ते एकत्र होते, पण नंतर 20 वर्षे त्यांची भेट झाली नव्हती. माझ्या वडिलांच्या मृत्यूपूर्वी थोड्याच दिवसांआधी केवळ योगायोगाने त्यांची आणि बाबासाहेबांची भेट झाली होती. मला कुणी नातेवाईक नाहीत आणि वडिलांची व बाबासाहेबांची जुनी ओळख असल्यामुळे त्यांचीच माझे पालक म्हणून निवड होणे स्वाभाविक होते. पण मी बाबासाहेबांना फक्त 3 वेळा पाहिले आहे आणि तेही अगदी लहानपणी. ते माझा सर्व व्यवहार वकिलामार्फत सांभाळीत असत, पण ते आपल्या पत्रात मला नेहमीच तुमच्याबद्दल लिहित असत. वेर्णेकर म्हणाला, मला असे खात्रीपूर्वक वाटते की दूर राहूनही ते तुमच्यावर खूपच माया करीत होते. त्यांना तुमचे कधीच विस्मरण झाले नव्हते. तो बोलताना टेबलावरील पेन्सिलीबरोबर चाळा करीत होता आणि त्यामुळेच तिचे त्याच्या हातांकडे लक्ष गेले. ते हात राकट खडबडीत होते. त्यांची विशेष काळजी घेण्यात येत नसावी. ते हात एका लक्षाधीशाचे असावेत यावर विश्वास बसणार नव्हता. ते एखाद्या कामगाराचे हात दिसत होते. दौलतराव वेर्णेकर तर खूप श्रीमंत आहे असा त्यांचा बोलबाला होता. ती आपल्या हातांकडे पाहत आहे हे त्याच्या लक्षात आले असावे आणि आपला तो दोष त्याच्याही लक्षात असावा, कारण त्याने घाईघाईने पेन्सिल हातातून टाकली व ते हात आपल्या खिशात दडविले. मी श्रीमंत होण्यापूर्वी मला जगण्यासाठी खूपच कष्ट करावे लागले होते, त्याने स्वतःहून खुलासा केला. पालक या दृष्टीने तुला माझा फारच थोडा उपयोग होईल अशी मला शंका वाटते. अर्थात तू स्वतःची काळजी वाहण्याइतकी मोठी झाली आहेस. मृणालबाई, आज रात्री जर तुम्ही माझ्याबरोबर हॉटेलात भोजन कराल तर मी तो माझा बहुमान समजेन. ती घुटमळली व म्हणाली, जर तुमची तशी इच्छाच असली तर. तुम्हाला स्वतःला तसे करणे विशेष आवडत नसावे असे दिसते, तो म्हणाला. त्याला उत्तर देण्यापूर्वी तिला विचार करण्यासाठी थांबावे लागले. नंतर ती म्हणाली, मी सहसा बाहेर जातच नसते. पण ते वाक्य उच्चारताच आपण जे कारण सांगितले त्यात काहीच दम नाही हे तिच्या लक्षात आले व त्यामुळे तो आणखी आग्रह करणार की काय अशी तिला भीती वाटली. पण तिने सांगितलेले कारण आपणाला पटले नाही असे त्याने दर्शविले नाही. त्याने एक मोठे पुस्तक ओढले आणि तो त्याची पाने चाळू लागला. नंतर तो जरा जोरातच म्हणाला, ठीक आहे मृणालबाई, मला आणखी काही सांगावयाचे नाही. तुम्ही बाहेर जाऊन तुमचे काम सुरू करा. ती जेव्हा बाहेरच्या खोलीत गेली तेव्हा थोडी अस्वस्थ झाली होती. आपण मालकांचे भोजनाचे आमंत्रण नाकारताना जे कारण दिले होते ते अगदीच मामूली होते असे तिला वाटत होते व आपण मालकाला पटण्यासारखे काही सांगू शकलो नाही याची तिला चुटपूट लागली होती. त्या माणसाच्या त्या आमंत्रणाचा आपण वाईटच अर्थ का करावा हे तिला समजत नव्हते. आपण एखाद्या माणसाबद्दल काही कारण नसताना आपले मन कलुषित करावे याबद्दल तिला स्वतःचाच राग आला. त्याचे ते आमंत्रण नाकारावयाचेच असले तर ती नाराज आहे हे त्याच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे तरी काही कारण सांगावयास हवे होते. पण तिला दुसरे काही आठवलेच नव्हते. गोलंदाज त्यावेळी पुढ्यातील कागदावर आपल्या मालकाचे चित्र काढण्यात गढला होता. ते चित्र एखाद्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले असते तर त्याच्या विरुद्ध अब्रूनुकसानीची फिर्याद करावयास भरपूर आधार सापडला असता. आपल्या हातातील कामावरून नजर न हलवता तो म्हणाला, तू आता बरीच विचारात पडलेली दिसतेस
आणि त्यावरून मी असा तर्क करतो की मी स्वभावानेच सत्य बोलणारा माणूस आहे हे तुला नाखुशीनेच का होईना पण मान्य करावे लागले आहे. ती हसली, पण तो तिच्याकडे पाहतच नव्हता. मी तुमची क्षमा मागायला हवी, ती म्हणाली. मूर्खपणा माझ्या पदरी पडेल अशी तुम्ही मला सावधगिरीची सूचना दिली होतीत, पण मी तुमचे म्हणणे मानले नव्हते. तुझ्या क्षमायाचनेचा आम्ही स्वीकार केला आहे. तो तिच्याकडे न पाहता पण ऐटीनेच म्हणाला आणि तिला पुन्हा हसू आले. त्याने 2 रंगीत पेन्सिली हाती घेतल्या व तो चित्रातील वेर्णेकराच्या नाकपुड्या रंगवू लागला. तिने एक पत्र हाती घेतले व वाचण्यास सुरुवात केली. तुला मी आणखी एक सूचना देऊन ठेवतो. आपले चित्र रंगविण्याचे काम करतानाच तो म्हणाला, काही बदमाशांना पकडण्यासाठी बदमाशांचा वेश घेऊन वावरणारा आणि त्यासाठी स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार न करणारा मी कुणी खाजगी डिटेक्टिव्ह आहे अशी जर तुझी समजूत असली तर तुझी निराशाच होईल. हे सांगणे माझे कर्तव्यच आहे. मी एक अतिशय धीट पण वाईट माणूस आहे व मी स्वतःवर अतिशय खुश आहे आणि मी आतापर्यंत पूर्वी कधीही पाहिला नव्हता इतका तुझा चेहरा सुंदर आहे. हे सत्यही माझ्या त्या आनंदावर विरजण घालू शकणार नाही. त्याने ते सर्व इतक्या सहजतेने आणि सारख्याच आवाजात म्हटले होते की त्याच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ तिला लक्षात येण्यासाठी तिला 1 मिनिटभर थांबावे लागले आणि जेव्हा त्याचा विशिष्ट मुद्दा तिच्या लक्षात आला तेव्हा ती हातातले कागद खाली ठेवून त्याच्याकडे टक लावून पाहू लागली. आपण नेहमीपेक्षा काही वेगळे बोललो हे गोलंदाजाच्या ध्यानीमनीही नसावे असे दिसले. ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असताना तो निळ्या पेन्सिलीने वेर्णेकरांच्या गालावर सुरकुत्या काढण्यात गर्क झाला होता. नंतर त्याने ते चित्र टेबलावर ठेवले आणि विचारात गढून तो वरच्या छताकडे पाहू लागला. तिला काय बोलावे ते समजले नाही व ती काही बोलली नाही. त्यामुळे काही बिघडलेही नाही, कारण तिने काही बोलावे अशी त्याची अपेक्षा असावी असे दिसले नाही. बराच वेळ कपाळावर आठ्या चढवून विचार केल्यानंतर त्याने पुन्हा पेन्सिल उचलली आणि वेर्णेकरांची दाढी रंगवण्यास सुरुवात केली. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याची ती वागणूक तिच्या दृष्टीने अगदीच चमत्कारिक होती, पण आपण काही विशेष करीत आहोत अशी मात्र त्याला जाणीव दिसत नव्हती. म्हणाल, तू अद्याप अगदी शांत आहेस. तो हातातील चित्र बाजूला ठेवीत म्हणाला, तुझ्या चेहऱ्याबद्दल माझे जे मी मत सांगितले त्याचा तुझ्यावर इतका खोल परिणाम होईल असे मला वाटत नाही आणि त्यामुळे एकच निष्कर्ष काढावा लागतो की वेर्णेकराने तुला कुठेतरी बाहेर भेटावयास बोलवले असावे. महाबळेश्वर त्या गोष्टीशी तुमचा काही संबंध नाही असे मला वाटते. तिने बोलण्यास सुरुवात केली आणि त्याने तिच्याकडे पाहताच ती थांबली. एकंदरीत खलनायकाचा बुरखा बाजूला सरकला आहे, गोलंदाज म्हणाला, आणि तू मला महाबळेश्वर म्हटले नाही तरी चालेल. केवळ कधीतरी मोराररावांना चिडविता येईन या आशेने मी ते नाव निवडले होते, पण आता ते मलाही आवडेनासे झाले आहे. ठीक आहे गोलंदाज, ती म्हणाली. हे नाव कसे माझ्या कानाला अगदी गोड वाटले, तो म्हणाला आणि तिने त्याच्या कपाळावर आठ्या चढविल्या. पण तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस, तो म्हणाला. त्याने तुला आमंत्रण दिले की नाही? त्याने तिची इतकी पाठ पुरवली हे तिला आवडले नाही. ती रागानेच म्हणाली, त्याने आमंत्रण दिले तर त्यात झाले काय? तो तसे काही करील अशी भीती मला वाटतच होती. गोलंदाज सहज स्वरात म्हणाला, अलीकडे चांगल्या मुलीने अशा खाजगी कंपनीत काम करू नये.
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तू कधीतरी फुरसतीच्या वेळी मला आठवण कर, म्हणजे मी तुला दैनिक मराठाला पाठवायच्या लेखाचा मजकूर सांगेल. पण यापुढे तुला राग येण्यासारखे काही करता कामा नये असे मी आपल्या मालकाला आताच बजावतो. आणि तो खरोखर आपल्या टेबलाजवळून उठून बाजूच्या खोलीत गेला तेव्हा तिला अतिशय आश्चर्य वाटले. या खेपेला अडून ऐकण्यात काही पाप आहे असे तिने मानले नाही, पण तिने दाराला कान लावून ऐकण्याची धडपड केली असतानाही तिला अगदी अस्पष्ट आणि न समजणारा संभाषणाचा आवाज ऐकावयास मिळाला. काही मिनिटांनी गोलंदाज परत आला आणि त्याच्या सदा मिस्किल चर्येवर रागाच्या आठा पसरलेल्या तिला प्रथमच पाहावयास सापडल्या. वेर्णेकर आपला हट्ट सोडणार नाही असे दिसते, तो म्हणाला. अर्थात मी त्याची चूक त्याला पटविण्याचा प्रयत्न केला आहे, पण पुन्हा तसे कधी घडले तर ते मला सांगावयास विसरू नकोस. त्यानंतरची दुपारची भोजनाची वेळ होईपर्यंत ती जणू काय तिचे अस्तित्व विसरली होती. जेव्हा तिने आपली पर्स उघडली व आपली चप्पल चढवू लागली तेव्हा त्याने पूर्वी कधीही केली नव्हती अशी गोष्ट केली. तो म्हणाला, मृणाल, मी जर तुला माझ्याबरोबर भोजनाचे आमंत्रण दिले तर तू मलाही वेर्णेकराच्या पंक्तीत बसवशील काय? तिने त्याच्याकडे पाहिले. तिला त्याच्या चर्येवर अतिशय आकर्षक असे हास्य दिसले आणि त्या लढाईत तिचा पराभव झाला. ती म्हणाली, मी तसे करीन असे मला वाटत नाही, पण मी तसे करीन असे मला वाटत नाही तर मग आपण नटराज हॉटेलमध्ये जाऊ, तो आनंदाने म्हणाला. व त्याप्रमाणे ते जोडीनेच तेथून बाहेर पडले. सब इन्स्पेक्टर महादेव ते दोघे त्या इमारतीतून बाहेर पडले तेव्हा कोपऱ्यावरील एका इमारतीजवळ उभा होता. सब इन्स्पेक्टर महादेव ते दोघे त्या इमारतीतून बाहेर पडले तेव्हा कोपऱ्यावरील एका इमारतीजवळ उभा होता. त्याने त्यांचा नटराज हॉटेलपर्यंत पाठलाग केला व आणखी 2 तासानंतर तो त्यांच्या पाठीमागून ऑफिसपर्यंत परत आला. मुराररावांना अगदी क्षुल्लक गोष्टीही महत्त्वाच्या वाटत असत व त्यामुळे जयमंगल कंपनीमध्ये काम करणाऱ्यांवर आणि तेथे येणाऱ्या गिराईकांवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी महादेवाची नेमणूक केली होती. महादेवाचे गोलंदाजाविरुद्ध एक वैयक्तिक गाऱ्हाणे होते. गेल्या 5 दिवसात गोलंदाज कधीही दुपारी भोजन करण्यासाठी ऑफिसातून बाहेर पडला नव्हता व त्यामुळे महादेवला सरकारी खर्चाने दुपारचे भोजन करण्याची संधी मिळाली नव्हती. फक्त आजच त्याला नटराज सारख्या प्रसिद्ध हॉटेलात गोलंदाजावर नजर ठेवण्यासाठी भोजन करता आले होते. एक तर त्याला डॉक्टराने सल्ला दिला असावा किंवा त्याने अन्न सत्याग्रह सुरू केला असावा. त्या रात्री तो रिपोर्ट केल्यानंतर मुरारराव महादेवला म्हणाले, ठीक आहे, निदान आज तरी मी पोटभर जेवलो. महादेव म्हणाला, तो रोज त्या पोरीला बरोबर घेऊन वेगवेगळ्या हॉटेलात जावो असे मी इच्छितो. मुराररावांचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. ते गोलंदाजाच्या रहस्यमय वागणुकीबद्दल, त्याच्या रहस्यमय मालकाबद्दल व जयमंगल कंपनीच्या एकंदर रहस्याबद्दल विचार करण्यात गढलेले होते. प्रकरण 4 येथे समाप्त. याचे नाव गोलंदाज कथा बाबूराव अर्नाळकर.